महत्वाची गोष्ट सांगितली. Hey, this is nothing, man. Yesterday she spoke only for 1 hour. आणि ते म्हणाले हे काहीच नाही, काल रात्री फक्त 1 तास बोलली. But sometimes, even after I sleep, she will speak what she wants to speak to me and then she will sleep. आणि कधी कधी असं होतं की मी कधी कधी झोपी जातो, पण जे काही तिला बोलायचं आहे ते सगळं बोलून आटपून मग ती झोपी जाते. Hallelujah. हालेलुया. Now you men, you listen. What is the need of the woman? आणि पुरुषानो किंवा पतीनो, आता यातून आपल्याला लक्षात येईल की स्त्रीची काय गरज आहे. Understand. Listen and understand. आणि समजून घ्या आणि ऐका, ही स्त्रीची गरज आहे. काही सल्ला द्यायचा नाही. सल्ला त्यात काय देऊ नका, नुसतं ऐकून घ्या, समजून घ्या. आणि फक्त ऐकून घ्या आणि समजून घ्या. That is the topmost need of every woman. आणि ही सर्वात महत्वाची स्त्रीची गरज आहे. So all the men, you understood? जे पुरुष आहेत ते आपण समजलं का. If you don't listen to them every day, जर तुम्ही दररोज त्यांचं ऐकलं नाही, in 1 month later you will have a bomb in your house. आणि मग जर तुम्ही बायकोचं ऐकलं नाही, फक्त ऐकून घेतलं नाही, तर 1 महिन्यानंतर मोठा बॉम्बस्फोट होईल. If you know the secret, जर तुम्हाला हे गुपित माहिती असेल, change from today. आजपासून आपल्यात बदल करूया. You know these women, they will just start something like this. माहिती आहे का तुम्हाला सकाळी काय झालं? आणि मग बायको अशा प्रकारे सुरुवात करेल, माहिती आहे का तुम्हाला सकाळी काय झालं. They'll start the story. आणि मग ती गोष्ट सांगायला सुरुवात करेल. Somebody called, knock the door. आणि कुणीतरी दरवाजा ठोठावला. And in the gas, the sabji was there. आणि मग त्यावेळेस गॅसवरती भाजी होती. And I was just confused what to do. आणि मला समजेना, मी गोंधळून गेले की काय करू. Then I went and I attended the door. आणि मग मी दरवाजा जाऊन उघडला. And then there was a neighbor boy, his ball fell here, so he came to collect. आणि मग बघितलं तर आपल्या शेजारचा मुलगा बॉल त्याचा पडला होता, तो घ्यायला आला. And after that I came to the kitchen. मग मी किचन मध्ये आले. So the men will think that what happened, all the gas, everything burned, everything gone, or like that, we will be very anxious. आणि मग पुरुषाला असं वाटेल की आता मग तेवढ्या कालावधीमध्ये गॅस काय फुटला का, काय झालं का. Another 10 minutes it was in sim, and then I offed it and then I made sabji. आणि मग तो गॅस तसाच चालू होता, मग मी बंद केला आणि मग पुन्हा भाजी तयार केली. आणि पुरुष ऐकणार, अरे काय रे. आणि मग नवऱ्याला असं वाटतं काय हे काय झालं. काय सब्जी बनवलं आणि कोणतरी आलं, डोर अटेंड केलं, बस 2 शब्द. आणि फक्त 2च शब्द होते. भाजी बनवत होते आणि तोपर्यंत दरवाजावरती कुणीतरी आलं आणि ह्या 2 शब्दासाठी हिचा किती लांबड. बट द विमेन इज नॉट लाईक दॅट. विमेन आर नॉट लाईक दॅट. परंतु स्त्रिया तशा नाहीत. दे वॉन्ट टू मेक अ बिग स्टोरी. कारण त्यांना यातून छोटीशी गोष्ट असली तर त्यातून त्यांना मोठी गोष्ट बनवायची असते. What all happened? आणि जे काही झालं, you tell everything and the husband should listen and then you will say, okay, I am happy. आणि मग तिची अपेक्षा असते की नवऱ्यानं हे सगळं ऐकावं, मग ती आनंदित झाली. In between if you cut it then everything gone. आणि जर मध्ये तुम्ही ते कट केलं तर मग संपलं सगळं. बोल की काय झालं, बोल. जर तुम्ही म्हणाला बोल की लवकर काय झालं, मग संपला तुम्ही. Men, please listen. Many men do not know this art. आणि बऱ्याच पुरुषांना ही जी गोष्ट आहे ती माहिती नाही. If you don't listen to your wife, जर तुम्ही तुमच्या पत्नीचं ऐकलं नाही, your wife's mother will listen to her. आणि मग तुमच्या पत्नीची आई हे सगळं ऐकेल. You get the point? तुम्हाला मुद्दा समजला. If you want your wife to talk only to you, you listen first. आणि जर तुमच्या पत्नीने तुमच्याशीच फक्त बोलायचं असेल तर तुम्ही तिचं ऐका. And some of the wives will talk to the pastor, some of the wives will talk to the other people. You want to stop it, you listen. जर तुमच्या बायकोने पाळक साहेबांबरोबर किंवा इतर कुणाबरोबर हे सगळं सांगायचं नसेल तर तुम्ही त्यांचं ऐका. Many of the women have extramarital affair only with a man who listens to her. आणि ज्या स्त्रिया आहेत त्यांचं लग्नाच्या बाहेरचं संबंध प्रस्थापित का होतं, कारण ते त्यांचं ऐकतात. Only reason they say that he listens and he understands. आणि त्या पाठीमागचं एकच कारण आहे, कारण तो ऐकतो, मी बोलतो आणि ते ऐकतो. That man may be
nothing good looking, he will be like a beggar, but she will love him because he listens and he understands. आणि तो कदाचित दिसायला चांगला नसेल, भिकाऱ्यासारखा असेल, पण एकच कारण तो ऐकतो आणि समजून घेतो. You understood, men, what is the need of a woman? पुरुषांनो, तुम्ही समजून घेतलं का की स्त्रीची महत्वाची गरज काय आहे? Now all the men raise your hand. जे पुरुष आहेत त्यांनी कृपा करून हात वरती करा. Okay, now you repeat after me. माझ्या पाठीमागून तुम्ही म्हणा. हात वर करा. हात वरती करा. आजपासून बोला ना. बोला. आजपासून आपण मोठ्याने म्हणूया. आजपासून कमीत कमी 15 मिनिट माझ्या बायकोचं ऐकून घेणार, समजून घेणार. Hallelujah. Hallelujah. You do this, your family will be like a heaven. जर तुम्ही हे केलं तर तुमचं कुटुंब स्वर्गासारखं बनेल. Many women do not know this. बऱ्याच लोकांना हे माहिती नाही. See, in my life, in a year, 7 to 8 months I am traveling. आणि माझ्या वर्षभरातील कार्यक्रमामध्ये 7 ते 8 महिने मी प्रवास करतो. So now you may ask a question to me. दादा, तुम्ही कसं करतात? मग तुम्ही मला प्रश्न विचाराल, दादा तुम्ही कसं बोलता पत्नी बरोबर? I go abroad also, foreign also. परदेशात सुद्धा मी जातो. The first thing what I do is that local cheap SIM card. आणि फोन जे फोनचं लोकल चिप जे सिम कार्ड असतं, I will buy a new one whenever whichever country I go. आणि ज्या देशात मी जातो त्या देशातलं सिम कार्ड मी विकत घेतो. And night around 10:30-11 I will make a call to my wife or she will call me. आणि रात्री 11-11:30 वाजता मी फोन करतो किंवा माझी पत्नी मला फोन करते. And I will ask her what are you doing? She will say that I have a tea or coffee in my hand. मी डायनिंग टेबलला बसला. आणि मग मी विचारतो तू काय करत आहे? मग ती सांगते की मी डायनिंग टेबलवर बसलेले, माझ्या हातात कॉफी आहे, चहा आहे. That means त्याचा अर्थ the next 15 to 20 minutes पुढची 15 ते 20 मिनिट असं आहे काय आणि काय हो एवढं म्हणायचं. If you can do that, your life will be like heaven. आणि जर फक्त एवढंच तुम्ही केलं तर तुमचं जीवन स्वर्गासारखं होईल. After 15 or 20 minutes, she will just say, okay, प्रार्थना करूया. आणि मग 15 ते 20 मिनिटानंतर मग ती म्हणेल मग ठीक आहे आपण प्रार्थना करूया. आणि इन दॅट 15 minutes ऑल दिस सब्जी स्टोरी, मुलगा कुठं गेलं, कुठं पडलं, कोण दार उघडलं, कोण बेल वाजलं, एव्हरीथिंग यू हॅव टू हिअर. आणि ह्या 15 ते 20 मिनिटामध्ये मग भाजी कुठली केली, मुलगा काय केला आज दिवसभरात, आणि मग सगळं त्याच्यामध्ये येतं. ब्रदर्स प्लीज लिसन. भावानो कृपा करून ऐका. दिस इज द अल्टिमेट जॉय ऑफ अ वुमन. आणि हा स्त्रियांचा अतिशय मौल्यवान असा आनंद आहे. ओके, नाउ ऑल द मेन आर सो अपसेट. आम्हाला सगळं फसवून जाणार आता तुम्ही. अडकून ठेवलं आम्हाला. अरे पुरुष लोक म्हणणार की आता तुम्ही हे सगळं असं सांगून आम्हाला तुम्ही अडकून ठेवणार. बट दिस इज द की ब्रदर्स, नो चॉईस. आणि ही किल्ली आहे, निवड आता दुसरी नाही. लिसन, अंडरस्टँड युअर वाईफ, युअर प्रॉब्लेम इज सॉल्व. आणि ऐका, पत्नीला समजून घ्या, तुमच्या सगळ्या समस्या दूर होतील. नाउ ऑल द विमेन आय वांट टू आस्क यू अ क्वेश्चन. आता मी स्त्रियांना, बहिणींना प्रश्न विचारतो. व्हॉट इज द टॉप मोस्ट प्रायोरिटी फॉर युअर हजबंड? तुमच्या पतीची सर्वात मोठं प्राधान्य कोणतं आहे? आता ग्रुप थोडा मोठी झाला त्यामुळे मला अवघड वाटलं. व्हॉट इज द टॉप मोस्ट नीड ऑफ अ मॅन? पुरुषाची सर्वात महत्वाची गरज कोणती आहे? जेवण. ओके, गुड ऑब्झर्वेशन. तुमच्या घरचं वातावरण आम्हाला माहिती आता. चांगलं तुमचं परीक्षण आहे, लक्षात आलं. ओके, फूड. आणि आणखी काय? व्हॉट एल्स? आणखी काय? थँक्यू बोलायचं. व्हॉट? त्यांना ऐकून घ्यायचं. हे दोन्ही उत्तर नाहीये. हे काय दोन्ही पण उत्तर नाहीत, बरोबर दिसत नाहीत. लॉट ऑफ फॅमिली हॅज प्रॉब्लेम विथ दिस. आणि बऱ्याच कुटुंबाच्या या बाबतीत समस्या, प्रश्न आहेत.
Advice? They need advice for the problems. Okay, that's a secondary area. हा त्यांना सल्ला द्यायचा. बोला सिस्टर. They need peace, शांती. शांती Okay. पाहिजे. What is the first topmost? सर्वात महत्वाची हे सगळं गरज. यू ऑल टोल्ड, हे सगळं बरोबर आहे. तुम्ही आता जे सांगितलं ते बरोबर आहे, पण महत्वाची गरज कोणती आहे? टॉपमोस्ट नाहीये. हे काही एक नंबरची गरज नाही आहे. हे पुरुष कोणी तोंड उघडून बोलत पण नाहीये. कधी कधी हे आणि ही जी गरज आहे ते हे पुरुष, काय गरज आहे? मेन विल नॉट टेल इट यू. आणि ही जी गरज आहे ती पुरुष काही तुम्हाला नवरा सांगणार नाही. इट्स अ व्हेरी सिम्पल थिंग. साधी गोष्ट आहे. यू विल बी सरप्राइज्ड. तुम्हाला आश्चर्य वाटेल त्या गोष्टीचं. द टॉपमोस्ट प्रायोरिटी फॉर द हजबंड इज कम टू द बेड. आणि सर्वात महत्वाची पुरुषाची पतीची गरज काय असते? बेडरूम मध्ये यावं. नथिंग मोर. त्याच्या पलीकडे काही नाही. दॅट इज हाऊ गॉड क्रिएटेड मेन. आणि तशा प्रकारे पुरुषाला देवाने घडवलं. इफ यू रिअली अंडरस्टँड युअर हजबंड, दे विल नेव्हर टेल इट आउट. आणि जर तुम्ही तुमच्या नवऱ्याला समजून घ्यायचं म्हटलं तर ते काही तुम्हाला सांगणार नाहीत. देअर लव्ह बिगिन्स आफ्टर इट. आणि त्यांचं प्रेम त्यानंतर सुरू होतं. द वाईफ्स लव्ह बिगिन्स आफ्टर यू लिसन टू हर. आणि पत्नीचं प्रेम तिचं ऐकल्यानंतर सुरू होतं. यू अंडरस्टँड बोथ द नीड्स आर टोटली डिफरंट. दोघांच्या ज्या गरजा आहेत त्या अगदी पूर्णतः वेगळ्या आहेत. सो ॲज अ वाईफ यू शुड अंडरस्टँड. पत्नी म्हणून आपण समजून घ्यायचं आहे, ओ माय हजबंड्स टॉप प्रायोरिटी नॅचरली इट इज दॅट. आणि माझ्या पतीची जी काही सर्वात महत्वाची गरज आहे ती नैसर्गिक आहे. माझ्या बरोबर काय बोलत नाहीये, काय करत नाहीये, आत बोलवतात. काय आहे? आणि माझ्याबरोबर काही बोलत नाही, काही बसत नाही, आत बोलवतात. यू विल गेट मोर अँग्री. आणि मग ते राग येतो. बट यू शुड अंडरस्टँड गॉड क्रिएटेड मेन इन दॅट वे. परंतु ते तुम्ही समजून घ्यायला पाहिजे की देवाने त्या पद्धतीने त्यांना तयार केलं. Once their physical need is fulfilled, they'll be very happy to tell you, do anything for you. आणि जर त्यांची शारीरिक गरज पूर्ण झाली तर ते तुमच्यासाठी काही करायला तयार असतात. This both people do not have proper understanding. आणि या दोन्ही बद्दल बऱ्याचदा लोकांना योग्य अशा प्रकारची माहिती नाही. So women, you should understand, you have to understand the physical need of a man. Once he is happy with that, all other thing will fall in place. आणि पत्नीने पुरुषाची ही जी गरज आहे ती समजून घेतली तर बाकीच्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित पार पडतील. But for men, you should understand, you do anything, you buy a sari or you buy anything to the wife, you give money, no, they are not happy with that. You have to listen and understand them. आणि पुरुषांनो, तुम्ही तुमच्या पत्नीला उत्तम बक्षीस द्याल, साडी घ्याल, बाकी काही कराल, परंतु जर तुम्ही त्यांचं ऐकून घेतलं आणि समजून घेतलं ते महत्वाचं आहे. The wife long for the understanding of the husband. आणि जी असते ते समजून घेण्यासाठी ती उतावीळ झालेली असते. When she is totally happy with that, anything you ask, she will be very happy to give. आणि जर ते तिला समजा तिची गरज पूर्ण झाली तर ती पण काही करायला तयार असते. Now you have to go to and listen, read Genesis. What it says, God created woman to give company to Adam. आणि मग उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये दिसतं की आदामाला सहभागिता द्यावी म्हणून स्त्रीची निर्मिती केली. Now we will just take 2 minutes to pray for each other. आणि आता फक्त 2च मिनिटं घेऊया की आपण एकमेकांसाठी प्रार्थना करण्यासाठी. You just hold the hand of the next person. If you are husband and wife and children, hold together. And if you are in a team like this, you can hold each other's hand and then we will pray together. आणि जर आपण एकत्र बसला असाल, पती पत्नी आणि लेकरं, तर एकमेकांचा हात आपण पकडावा. जर इतर कोणी असेल तर आपण एकमेकांचा हात, म्हणजे स्त्रिया इकडे बस, लेट देम anywhere, yeah. Wherever you तुमच्या want. शेजारी जे कोणी असतील त्यांचा हात आपण पकडून प्रार्थना करा. डोळे बंद करा, प्रार्थना करा. तोंड उघडून प्रार्थना करा. डोळे बंद करूया आणि आपण आपलं मुख उघडून आपण प्रार्थना करूया. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. प्रभू, आम्ही प्रार्थना करत आहे. प्रभू, या वेळेमध्ये प्रभू आमच्या अंडरस्टँडिंग साठी आम्ही प्रार्थना करत आहे. प्रभू, आमच्या बायकोला, नवराला समजून घेण्यासाठी तू आम्हाला मदत कर म्हणून आम्ही प्रार्थना करत आहोत. हालेलुया. प्रभू, आतापर्यंत बरेच गोष्टी प्रभू मी माझ्या बायकोला प्रभू ऐकून घेतलं नाहीये, प्रभू समजून घेतलं नाहीये. हे प्रभू तू आम्हाला क्षमा करा म्हणून आम्ही मागतोय. प्रभू
तसं पण माझ्या नवऱ्याचं गरज काय आहे प्रभू, मी समजून घेण्यासाठी प्रभू मी मागे गेलं प्रभू, मी विसरून गेलं प्रभू, मी माझ्या रागात बरेच गोष्टी मी बोललं प्रभू, हे सगळं मला क्षमा करा म्हणून आम्ही प्रार्थना करतात प्रभू. बायकोसाठी मला बदलायला मी आता सोपून देतो प्रभू, तसं नवऱ्यासाठी मला बदलायला आज प्रभू या वेळेमध्ये मी समर्पित करतो म्हणून आम्ही प्रार्थना करतात. हालेलुया हालेलुया प्रभू. कुठं कुठं प्रभू आम्हाला गैरसमज आला, कुठं कुठं आम्हाला मिसअंडरस्टँडिंग आहे, येशूच्या नावामध्ये हे सगळं थोडून जावे म्हणून आम्ही प्रार्थना करतात प्रभू. या पूर्ण संपूर्ण वेळ प्रभू पुढच्या प्रभू संदेश पण तुझ्या हातात सोपून देतो, येशूच्या नावामध्ये मागतो म्हणून ऐक परमपिता. आमेन आमेन आमेन. हालेलुया. टाळ वाजून परमेश्वरला आभार म्हणूया. नंबर 1, रिलेशनशिप विथ गॉड. पहिली गोष्ट देवाबरोबर आपले नातेसंबंध. And number 2, give company to each other in every area. आणि दुसरी गोष्ट प्रत्येक क्षेत्रात एकमेकांना आपण सहभागिता द्यावी. Number 3, तिसरी गोष्ट to have dominion over the creation. आणि सर्व निर्मितीवरती प्रभुत्व असावं, ही तिसरी गोष्ट आहे. Genesis chapter 1 verse 26. आणि उत्पत्ती 1:26 वचन. And there God is saying that let them have dominion over the fish and the sea and over the birds of the air. आणि 26 वचन, मग देव बोलला, आपल्या प्रतिरूपाचा व आपल्याशी सदृश्य असा मनुष्य आपण करू, आणि त्याचं काय असावं की सर्वावर त्याची सत्ता असावी. So God has created you and me to have dominion over everything. देवाने आम्हाला सर्व सृष्टीवरती सत्ता असावी यासाठी निर्माण केलं का? God created everything, so you should not have anything which controls you. आणि कोणती गोष्ट तुमच्यावर सत्ता असणारी असू नये. For some of us, our friends have good control over us. आणि बऱ्याच लोकांवरती त्यांच्या मित्राची सत्ता आहे. Many men, you don't come home in the evening. आणि बरेच पुरुष आहेत ते संध्याकाळी लवकर घरी येत नाहीत. You will have 2-3 friends. आणि 2 कारण असतील. They will have dominion over you. कारण त्यांचं तुमच्यावरती प्रभुत्व असतं. Some of the people, we have now, dominion over your job. आणि काही लोकांच्या वरती त्यांच्या कामाचं प्रभुत्व आहे. It controls you. ते तुम्हाला नियंत्रणात ठेवतात. Some of us, maybe eating will control us. काही लोकांचं जे काय म्हणतो अन्न त्यांच्यावरती कंट्रोल करतं. Without food, you will become like a devil. आणि जर जेवण नसेल तर तुम्ही सैतानासारखं बनता. And also that good taste. आणि जर चांगली चव असेल and big quantity. आणि जर ते चवीचं अधिक प्रमाणात असेल. There is nothing wrong in eating. There is nothing wrong in eating. आणि जेवण करणं खाणं काही चुकीचं नाही. But if you don't get it, if you get angry, then there is something wrong. आणि जर ते तुम्हाला मिळालं नाही, तुम्हाला राग आला तर मात्र चुकीचं आहे. So you have to really understand what is controlling you. आणि मग तुम्हाला समजून घेण्याची गरज आहे की कुणाची माझ्यावर सत्ता आहे. So now most of us, we have a problem with this. आणि आपण सर्वांकडे आपल्याकडे मोबाईल फोन आहे. Last week, one young couple, they came for counseling. That man, he called me and then he told, Anna, you help us. आणि गेल्या महिन्यामध्ये एक तरुण जोडपं सल्ला घेण्यासाठी माझ्याकडे आलं. And she got addicted. His wife got addicted to reels. आणि त्यांची पत्नी आहे ते मोबाईल्समध्ये जे रील्स आहेत त्याच्या आहारी गेली होती. How many of you have mobiles? Take it out. आणि ज्यांच्याकडे मोबाईलचं आहे त्यांनी कृपा करून आपल्या हातात घ्या. Take it. घ्या, हातामध्ये घ्या आपल्या. Okay. Now you look at the mobile. मोबाईलकडे बघा. And then you tell the mobile. मोबाईलशी बोला. You are better than my wife. तू माझ्या पत्नीपेक्षा सुंदर आहेस. You are better than my wife, not Sundar. माझ्या पत्नीपेक्षा तू चांगला उत्कृष्ट आहे. Tell. म्हणा तुमच्या फोनशी. फोनला म्हणा तुम्ही, माझ्या पत्नीपेक्षा तू खूप चांगला आहेस. माझ्या पत्नीपेक्षा तू चांगला आहेस. चांगली आहेस. माझ्या मुलापेक्षा तू चांगला आहेस. माझ्या आई वडीलपेक्षा, माझ्या आईवडिलांपेक्षा तू चांगला आहेस. You know why? का माहितीये? You didn't confess any lie. You confessed the truth. आणि तुम्ही एखादी चूक कबूल करत नाही तर हे सत्य आहे. How many times you touched this mobile?
किती वेळेस आपण या मोबाईलला स्पर्श करतो How many times you touched your son or daughter in their back? आणि किती वेळेस तुम्ही तुमच्या मुलगा किंवा मुलगी किंवा पत्नीच्या पाठीवरती हात फिरवला? Now you tell me, who is controlling you? कोण तुम्हाला नियंत्रणात ठेवत आहे? It is a struggle for all of us. हा झगडा प्रत्येकाचा आहे. So what God is telling in Genesis 1? उत्पत्तीच्या पहिल्या अध्यायात पवित्र शास्त्र काय सांगतं? We have not come to any portion of the Bible. We are in the first chapter of the Bible. आम्ही दुसरीकडे कुठं नाही बघत, उत्पत्तीच्या पहिल्या पुस्तकातला संदर्भ घेत आहोत. Have dominion over everything. सर्वावर तुम्ही सत्ता गाजवावी. So when your reels and when your short movies, YouTube, everything is there. And some of us are crazy in watching Christian videos. आणि आपल्यापैकी बरेच लोक याच्यामध्ये रील्स आणि व्हिडिओज हे सगळे, पण बरेच लोक आहेत ते ख्रिस्ती व्हिडिओमुळे वेडे झालेले आहेत. If you ignore your child or your husband and wife and watch any Christian videos, that is useless. आणि जर तुमचं मुलगा मुलगी पती पत्नी यांना बाजूला ठेवून नाकारून जर तुम्ही ख्रिश्चन व्हिडिओ जरी बघत असाल तरी ते पण काही कामाचं नाही. Because God has created you and me in His image so that we respect human beings. आणि देवाने आपल्या प्रतिमेचं निर्माण केलं यासाठी की आम्ही दुसऱ्या मनुष्याचा सन्मान करावा. Anything which controls you, it is taking us away from God's creation. आणि ज्या काही गोष्टी आपल्यावरती प्रभुत्व चालवतात त्या कारणामुळे आपण देवापासून दूर जातो. Take 30 seconds and then listen and then ask God, what is controlling you? आणि मग आपण What is controlling you? आणि कोणती गोष्ट आपल्यावर प्रभुत्व चालवते हे आपण समजून घेऊया. You know, some of the women, I have seen, they clean the house from morning till evening and they die. आणि बऱ्याच स्त्रिया आहेत सकाळपासून संध्याकाळपर्यंत फक्त ते घर स्वच्छ करत असतात आणि त्यामुळे त्या मरून जातात त्याच्यामध्ये. बर्तन काढायचं स्वच्छ करायचं ठेवायचं, काढायचं स्वच्छ करायचं ठेवायचं. अरे तिथं राहिलं तर काय होणार तुम्हाला? म्हणजे असं त्यांचं काम असतं, ती भांडी काढा, ते दररोज हे काढा, ते काढा, ते स्वच्छ करायचं ठेवायचं, स्वच्छ करायचं ठेवायचं. जर नाही केलं तर काय होणार आहे? Your children will be there, your husband will be there, you don't have time for them. You are just cleaning all the time. आणि तिथं नवरा आहे, मुलं आहे, पण त्यांच्याकडे लक्ष नाही. सारखं ते काढायचं स्वच्छ करायचं, त्याचे आपल्या लोकांकडे लक्षच नाही. Understand, some family problem is this one. आणि काही कुटुंबाचं समस्येचं कारण हे आहे. And 24 hours you are in the kitchen. आणि 24 तास तुम्ही किचन मध्ये. And some of the husband also has this problem. आणि काही नवऱ्यांची ही समस्या आहे, गरम तवातून तोंडात घ्यायचं. गरम तव्यातलं निघालं पाहिजे ते माझ्या तोंडात आलं पाहिजे. Why? का असं? See, sometimes in our house, she makes sambar. आणि आमच्या कुटुंबामध्ये आमची पत्नी सांबार बनवते. And some more cooking tips. Okay, listen. आणि काही जेवण करण्याच्या टिप्स आहेत. Okay, then use it. आणि ते वापरा तुम्ही. But some she will make it in small dabba and deep freeze it. आणि काही त्यातले सांबार असेल ते छोट्या डब्यात ठेवून ते डीप फ्रीझर मध्ये टाकून देतात. And she told that you cannot warm it and then keep it, warm it and keep it, then the taste is gone. आणि मग तुम्ही ते गरम करा ठेवा, मग त्याची चव बदलून जाते. But so you deep freeze it once and then take it once and cook it, it is nice. आणि जर तुम्ही ते बनवल्यानंतर छोट्या डब्यातून जर डीप फ्रीज मध्ये ठेवलं, बाहेर काढलं, गरम केलं, खाल्लं तर चवतीच राहते. So in a week we will get another 2 to 3 hours together. आणि त्या कारणामुळे आठवड्यातले 2-3 तास आम्हाला जेवण करण्याचे वाचू शकतात, जे आम्ही एकत्र घालवू शकतो. आता जवळच्या माणसाला हात धरून मी काय बोलतो ते बोला. जवळच्या माणसाचा हात धरा आणि मी काय म्हणतो ते माझ्या पाठीमागून म्हणा. म्हातारा व्हायचा अगोदर बोलायचं फिरायचं काहीतरी काम कर. बोलायचं फिरायचं आता काम करा. See, later you will listen, when you are 75, 80, then you will say that काय करायचं. आणि मग 75, 70, 75 वर्षाचं झाले की मग आता काय करायचं. See, now you allow so many things to control you. आणि बऱ्याच गोष्टींना तुम्ही तुमच्या जीवनावर नियंत्रण ठेवायला परवानगी देता. It can be simple things which will control you so that ultimately you lose your relationship with your fellow
human being and with God. आणि साध्या साध्या गोष्टी असतात की ज्यांना तुम्ही तुमच्यावरती नियंत्रण ठेवायला वाव देता, ज्यामुळे इतर माणसाबरोबरचं नातेसंबंध तुम्ही गमावता. आता आम्ही एक काम करणार. आता आणखी एक काम करणार आपण. एका हातमध्ये तुमचा मोबाईल उचला. एका हातामध्ये तुमचा मोबाईल असू द्या. कोणाकडे मोबाईल एकदम सरळ वर, एकदम वरती जाऊ द्या. आणि दुसऱ्या हातात तुमच्या शेजारीचा हात धरा. दुसऱ्या हातात तुमच्या शेजाऱ्याचा हात धरा आणि प्रार्थना करूया. आणि प्रार्थना करूया. वन हँड युअर मोबाईल इज अप. एका हातामध्ये मोबाईल वरती असू द्या आणि दुसऱ्या हातात तुमचा शेजारीचा हात. दुसऱ्या हातात तुमच्या शेजाऱ्याचा हात. डोळे बंद करून प्रार्थना करूया. डोळे बंद करून प्रार्थना करूया. हालेलुया. स्वर्गातील पिता, या दुपारी वेळेबद्दल धन्यवाद देतो. तुमच्या वचनामध्ये लिहिलेलं प्रभू, सगळं वस्तू सगळ्या गोष्टीच्या वर आम्ही प्रभू राज करण्यासाठी तू आम्हाला प्रभू परवानगी दिलं, अधिकार दिला. प्रभू आमच्या हातात आता मोबाईल आहे प्रभू. आम्ही येशूच्या नावामध्ये या मोबाईलचे प्रयोग तुझ्या पवित्र रक्तमध्ये कव्हर करण्यासाठी आम्ही ठेवत आहे प्रभू. हालेलुया. सगळं तोंड उघडून प्रार्थना करा. सगळं प्रार्थना करा. सगळं लोक हात वर करा, तोंड उघडून प्रार्थना करा. हालेलुया. आम्ही प्रार्थना करतात प्रार्थना करतात प्रभू. कोणत्या वस्तू प्रभू आमच्या वेळा आणि प्रभू आमच्या नातेसंबंधांना तोडण्यासाठी आमच्याकडे याचे नाहीये म्हणून आम्ही प्रार्थना करतात. आम्ही समर्पित करतात प्रभू. आम्ही समर्पित करतात प्रभू. आम्ही प्रभू यूट्यूब बघताना प्रभू, आम्ही काही रील्स बघताना प्रभू, टिकटॉक बघताना येशूच्या नावामध्ये ह्या बंधनातून आम्हाला बंध मुक्त मिळावे म्हणून आम्ही प्रार्थना करतात प्रभू. कधी कधी प्रभू चांगल्या गोष्टी आम्ही बघतात, परंतु नातेसंबंध मध्ये हे बरेच प्रभू आम्हाला प्रभू त्रास होतात म्हणून आम्ही ऐकलं. येशूच्या नावामध्ये ह्या बंधनातून आम्हाला सोडवा म्हणून आम्ही प्रार्थना करतात. हालेलुया. येशूच्या नावामध्ये आम्हाला सोडवा म्हणून आम्ही प्रार्थना करतात प्रभू. कोणत्या गोष्टी असू दे प्रभू, आमचे काम असू दे, आमचे प्रभू वस्तू, दुसरा वस्तू असू दे, काहीतरी नातेसंबंध असू दे, ते आम्हाला प्रभू कंट्रोल करत आहे. येशूच्या नावामध्ये आज आम्ही तोडून आम्ही प्रार्थना करतात प्रभू. इथून पुढे प्रभू नातेसंबंध आणि तुझ्या आणि आमच्या संबंध मध्ये प्रभू आमच्या सगळं काळजी आम्ही प्रभू आम्ही देणार म्हणून आम्ही प्रार्थना करतात. या लहानशी प्रार्थना येशूच्या नावामध्ये मागतो म्हणून ऐक परमपिता. आमेन आमेन आमेन. हालेलुया. हालेलुया. अजून जोरात हालेलुया. हालेलुया. परमेश्वरच्या नावाला स्तुती असो. प्रभूला धन्यवाद. आणि these three things are very key in our life. आणि या 3 गोष्टी आमच्या जीवनातील महत्त्वाच्या किल्ल्या आहेत. रिलेशनशिप विथ गॉड, देवाबरोबर नातेसंबंध, and number 2 giving company to each other, आणि दुसरी गोष्ट एकमेकांना सहभागिता देणं. number 3 तिसरी गोष्ट have control over everything, सर्व गोष्टीवर आपलं प्रभुत्व असू द्या. and number 4 आणि चौथी गोष्ट to bring out godly generation. आणि दैवी पिढीला जन्म देणं किंवा वाढवणं. जेनेसिस चॅप्टर 1 verse 28. आणि उत्पत्ती 1 अध्याय 28 वचन वाचा. उत्पत्ती 1:28. देवाने त्यास आशीर्वाद दिला. देव त्यास म्हणाला, फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा, पृथ्वी व्यापून टाका व ती सत्तेखाली आणा. Here God is telling very clearly, देव अतिशय स्पष्टपणे या ठिकाणी बोलत आहे, multiply बहुगुणित व्हा and glorify God, आणि देवाचं गौरव करा, and to produce godly generation. आणि जे दैवी पिढी आहे तिला जन्म द्या. Yesterday we had a conversation with Sanjay and Appa in a house. आणि काल संजय पोकलेकर पास्टर यांच्या घरी संजय आणि त्यांचे वडील त्या कुटुंबाशी आमचं संभाषण चालू होतं. आणि पोकलेकर अप्पांचा भाऊ, आय थिंक देर आर 4 or 5 people. आणि पोकलेकर अप्पांचे जे भाऊ आहेत ते 4-5 भाऊ आहेत. And mother side also 5-6 people. आणि आईकडचे देखील 5-6 लोक आहेत. So when we were talking we were very happy. Big family. आणि जेव्हा मी बोलत होतो त्यावेळेस ते मोठं कुटुंब, आम्ही खूप आनंदित झालो होतो. And then I looked at Sanjay. आणि मग संजयकडे मी बघितलं. त्यांना विचारला, कशाला रे तू 2ला थांबला? मग संजयला विचारलं, तू 2 वर्ष का थांबला? उत्तर नव्हता. उत्तर नाही. What Bible says? पवित्र शास्त्र काय सांगतं? बायबल मध्ये काय सांगितलं? मल्टिप्लाय, बहुगुणित व्हा. नंबर एनिथिंग God told here? इथं काही नंबर सांगितला का? So what is the problem? म्हातारा झाला लोक, आता सगळं संपला.
विसरून टाका. जे आता वयातीत झालेत त्यांना काही संधी नाही आहे. For all the younger people, you guide them according to the Bible. आणि जे तरुण लोक आहेत त्यांना पवित्र शास्त्रानुसार मार्गदर्शन करावं. How many children you want to have? तुम्हाला किती लेकरं असावी असं वाटतं? One? एक. काय करायचं ब्रदर, काय खरेदी करायला एवढं महाग झालं, सगळं ते आता एक्सपेन्स झाला. That's what Bible says. आणि काय ब्रदर सगळं महागाई वाढली आणि आता काय करायचं? If you have बायबल one- हे सांगतं का? If you have only one child, you will have more problem because that fellow will have difficulty in handling two of you. आणि जर तुम्हाला फक्त एकच असेल तर तुम्हाला मोठी समस्या आहे, कारण त्या एकाला तुम्हा दोघांना सांभाळणं कठीण जाणार आहे. Because you have to look from the child's point of view. आणि त्याला तुम्हाला मुलाच्या दृष्टिकोनातून बघायचं आहे. If 2-3 are there, today morning, I was just looking at Gopika's daughter. आणि सकाळी मी गोपिकाच्या मुलगीला बघत होतो. And Santosh's sister's daughter also, little bigger girl, she was there. आणि संतोषच्या बहिणीची जी मुलगी आहे तिच्या त्या संतोषच्या मुलीपेक्षा थोडीशी मोठी आहे. And she was sitting and then she was feeding her chiuda. आणि ती जी मुलगी आहे ती त्या संतोषच्या मुलीला चिवडा भरवत होती. I will always tell, मी नेहमी सांगतो one child difficult. एक मूल असेल तर खूप कठीण आहे And second child, it's a little easy. आणि दुसरं मूल असेल तर ते थोडंसं बरं आहे. And from three onwards, no problem. 3 नंतर तर काहीच समस्या नाही, Because the first one will take care of the third one. कारण पहिलं जे आहे ते तिसऱ्याची काळजी घेईल. I will always tell my third son that he has 3 mothers. आणि मी माझ्या मुलाला सांगतो की तुला 3 आई आहेत. Because my wife and first daughter and second daughter becomes his mother. आणि माझी पत्नी आणि पहिली आणि दुसरी मुलगी या त्याच्या आई सारख्या आहेत. Now I regret. आणि मला आता अपराधी वाटतं. When we were younger, if somebody would have guided us, we would have gone to cricket team. आम्ही तरुण असताना जर आम्हाला कुणी असं मार्गदर्शन केलं असतं तर घरात क्रिकेटची टीमच तयार केली असते. And all the older people, 50 plus, you will keep your hand in your chest and then you will say, if given a chance, I would have got 2-3 more. आणि जे 50च्या वरती आहेत ते छातीवर हात ठेवून म्हणतील जर मला संधी मिळाली असती तर आणि 3-4 बघितले असते. All the younger people, you won't know now. आणि तुम्ही जे तरुण आहात ते आता तुम्ही समजून घ्या. Now you will say, अरे खादी सोडत नाहीये, काय करायचंय म्हणून. Children will be attached to you. आणि जी लेकरं आहेत ते तुमच्या जवळ असतील. You will be so stressed. आणि तुम्हाला बराच ताणतणाव असेल. Now the next month, all the 3 children are going to college. आणि पुढच्या महिन्यात जी 3 लेकरं आहेत ते कॉलेजला जाणार. My one daughter is already married and I have a granddaughter. आणि आमची पहिली मुलगी आहे तिचं लग्न झालं आणि तिला मुलगी झाली, आम्हाला नात झालेली आहे. Now me and my wife, we look back and say that, thank you Lord. आणि जेव्हा आम्ही पाठीमागे पाहतो त्यावेळेस मी आणि माझी पत्नी देवाला धन्यवाद देतो. The third son, when she was conceived, 8 months she was in the bed because lot of complication. आणि जेव्हा तिसऱ्या मुलाच्या वेळेस माझी बायको त्या ठिकाणी कॅरी करत होती त्यावेळेस 8 महिने ती बेडमध्येच होती. But when the baby come out, it's so joyful because God wants us to have that. परंतु जेव्हा मुलाचा जन्म झाला त्यावेळेस आम्ही सगळं विसरलो आणि खूप आनंद झाला. My first brother, 2 children. माझ्या पहिल्या भावाला 2 मुलं. Second brother, 2 children. दुसरा भाऊ 2 मुलं. Third son brother, 2 children. तिसरा भाऊ 2 मुलं. So for me, how many children I should have? 2. आणि मग मी चौथा आहे, तिसरा आहे, तर मग मला किती मुलं पाहिजे? So when we had a second delivery, we said, okay, everything is over. बंद करा. आणि मग दुसरं मूल झाल्यानंतर मग असं झालं की बंद करूया. Now me and my wife, we went to the Bible. आणि मी आणि माझी पत्नी आम्ही बायबलकडे गेलो. Lord, do you want us to have one more? देवा आम्हाला अजून एक असावा अशी तुझी इच्छा आहे का? The Lord guided us to have one more. आणि मग देवाने मार्गदर्शन केलं आणि मग आम्हाला अजून एक असू द्या. You have only one, it's okay, but let it be out of prayer. आणि जर तुम्हाला एकच असेल तर ठीक आहे, पण ते प्रार्थनापूर्वक असू द्या. That is God's ecosystem, how God created. आणि देवाचं हे त्या ठिकाणी संतुलनाचा भाग आहे. So all the younger people जे तरुण लोक आहेत have as many children as quickly as possible. लवकरात लवकर जेवढी मुलं असायला हवी तेवढी मुलं असू द्या. And all the older people, please guide your children according to the Bible.
आणि जे वयस्कर लोक आहेत, प्रौढ लोक आहेत, त्यांनी आपल्या लेकरांना पवित्र शास्त्रानुसार मार्गदर्शन करावं. If you are not doing that, जर तुम्ही ते करत नाही, तुम्ही म्हातारा झाल्यानंतर कुठेही जाऊ शकत नाहीये. मग तुम्ही वयस्कर झाल्यानंतर मग कुठंच जायला तुम्हाला संधी नाही. That is a ecosystem. आणि हे त्या ठिकाणी संतुलन ठेवण्याचा भाग आहे. Grandparents, आजी आजोबा, then parents, आणि मग आई वडील, then children, आणि लेकरं, then grandchildren. आणि मग नातवंड. If you don't have this ecosystem, then there will be problem for you. आणि मग हे जे संतुलन आहे ते जर नसेल तर मग समस्या आहे. And then keep that in mind and say that it's a blessing from God. You will never lack anything. आणि तुम्ही हे लक्षात ठेवा की हे देवापासून आशीर्वाद आहे, मग तुम्हाला काहीच कमी असणार नाही. And may God help you to really go further. आणि देव तुम्हाला आशीर्वादित करो याप्रमाणे पुढे जाण्यासाठी. And my first session time is over. आणि माझ्या पहिल्या सत्राची वेळ आता संपलेली We आहे. will take a break and then we will come back. And please, be prayerful that God can minister to us. आणि आपण थोडा वेळ त्या ठिकाणी ब्रेक घेऊ आणि मग परत येऊ आणि देव तुम्हाला यामधून मार्गदर्शन करू. Shall we look to the Lord in prayer? आपण प्रार्थना करूया. आमचे स्वर्गातील पिता, या दुपारी वेळेबद्दल आम्ही तुम्हाला धन्यवाद देतो. या पहिल्या सत्रामध्ये प्रभू तू आमच्या बरोबर बोलला. आम्ही प्रार्थना करतात या ब्रेक आणि सेकंड सेशन आणि दुपारच्या 2 सेशन मध्ये पण प्रभू तू आम्हाला प्रभू बरेच गोष्टी आम्हाला प्रभू मार्गदर्शन कर. आम्ही सगळ्यांना तुझ्या हातात सोपून देतो. येशूच्या नावामध्ये मागतो. आमेन. आमेन.